मित्रहो, भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयानं 9 पोलिसांना एकाच वेळी मृत्यूदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आल्याची ही घटना आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयानं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली. ही घटना 6 वर्षापूर्वी घडलेली होती. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळं देशभरात संतापाची लाट उसळलेली होती. 2020 मध्ये तुतीकोडी जिल्ह्यातल्या साधना कोलम पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडलेला होता. 51 वर्ष वयाचे पी जयराज आणि त्यांचा 31 वर्षाचा मुलगा जय बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविडमधल्या लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जयराज हे मोबाईलचं दुकान मालक होते, म्हणजे ते मोबाईलचं दुकान चालवत होते. परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू ठेवल्याचा, उघडी ठेवल्याचा आरोप करीत पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली. अर्थात हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांच्यावर निर्घृणपणे त्यांचा छळ केला. नातेवाईकांनी तर आरोप केला की त्यांना काठ्यांनी मारहाण केली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरणामध्ये महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठीवर रक्ताचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, पण काही दिवसानंतर या जखमामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात पोलिसांची जी क्रूरता आहे त्याविरुद्ध संताप उसळला. या प्रकरणाचा राज्य CIDनेही तपास केला होता, पण मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIनं हा तपास हाती घेतला. CBIनं एक इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबलसह 10 पोलिसांना अटक केली. हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. पोलिसाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मात्र मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं. 6 एप्रिल 26 रोजी मदुराई न्यायालयानं या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा सुनावली. एकाच वेळी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावणं ही भारतातली पहिली घटना आहे.